हे बघा, ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं ऑलरेडी त्याच्यामध्ये जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये 16 सर्कल हे ओल्या दुष्काळामध्ये या ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. आणि अजून जसजशी माहिती येते, जसजशी नुकसानीची माहिती येते, तसतसे आम्ही नुकसानीचे आदेश दिलेले आहे की पंचनामे करा. ज्या ज्या शेतकऱ्यांची ओरड आहे, ज्या ज्या ठिकाणी नुकसान दिसतंय, काही ठिकाणी वस्तुस्थिती बघून एखाद्या वेळेस 65 मिलीमीटर जरी पाऊस पडलेला असला, पण पिकाचं नुकसान जर जास्त दिसत होतं, त्याचे सुद्धा पंचनामे करण्याचे आदेश आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. शेतकरी विरोधी सरकार असल्याचं टोला एकनाथ खडसेंनी लगावलेला आहे. सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी आणि त्यांचे सातबारा उतारा कोरे करावे अशी पण मागणी केली जाते. हे बघा, त्यांचं बोलणं हे उचित आहे, कारण की ते विरोधी पक्षात आहे. त्यामुळे मदत नाही करायची, पण घरबसले टीका करायची, एवढाच त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि त्यांनी करत राहायचंय, कधी कोणाच्या बांधावर जायचं नाही, बोलायचं नाही. आणि अशा पद्धतीने आज शेतकऱ्याला दिलासा द्यायची गरज आहे, राजकारण करण्याची गरज नाहीये. आपण काय केलं ते बोला. सरकार सगळं त्यांच्या मागे आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागे राहणार आहे. आता जळगाव जिल्ह्यामध्ये 9 कोटीची मदत कालच या ठिकाणी येऊन पडलेली आहे. म्हणजे सरकार पंचनामे करते आणि लगेच पैसेही पाठवते. दुष्काळ हा फक्त शब्द आहे, मात्र त्यापेक्षा भरघोस मदत करू असं देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत. हे बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आपण सत्यच मानायचं असतं. काही दिवसामध्ये आपल्याला ते समजेल. अजित पवार म्हटलेलं आहे पैशाचं सोंग करता येत नाही. यावरूनच संजय राऊत म्हटले आहे की पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, असं राऊत म्हणतात. हा कोण आमचा सल्लागार थोडी आहे. सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, त्यांनी जास्त बोलू नये.